टॉपिक बघायचे आपल्याला तो म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. इंटरव्ह्यूच्या बाबतीत असेल, प्रोजेक्टच्या बाबतीत असेल, हा सगळ्यात इम्पोर्टंट कॉन्सेप्ट असतो कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ओके. आणि त्यातल्या त्यात जावामध्ये तर हा एवढा इम्पोर्टंट आहे, की ते तर आलंच पाहिजे. त्याच्यासाठीच जावा स्टडी केला जातो मोस्टली. डायरेक्टली, इनडायरेक्टली आपण खूप सारे क्लासचा वापर वगैरे केलाय. पण आता प्रॉपर वेने आपल्याला समजेल क्लास एंड ऑब्जेक्टमध्ये. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट याला शॉर्ट फॉर्म मध्ये ओप्स असं म्हटलं जातं. पण फुल फॉर्म आहे त्याचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. खूप जणांना काही खूप सारे टर्म्स माहिती आहेत, पण एक्झॅक्टली त्याची गरज काय पडली, काय रिझन होतं त्याच्या मागे, हे नाही कळत. सो आज आपल्याला म्हणजे एक एक गोष्ट आपण बघणार आहे, की कशी-कशी नीड पडत गेली आपण ते, कोणत्या वेळेस कुठली गोष्ट वापरायची, कोणती नाही वापरायची आणि वापरलंच का पाहिजे, नाही वापरल्यानंतर काय होणार आहे. तर या सगळ्या बाबतीत आपण याला व्यवस्थित अंडरस्टँड करणार आहे. कारण याची अंडरस्टँडिंग प्रॅक्टिकली असणं इज व्हेरी इम्पोर्टंट. ओके. सो याच्यामध्ये टर्म्स काय-काय आहेत, काय-काय गोष्टी आहेत ते आपल्याला बघायचे. सो मी लिस्ट आउट करतो आणि ऑन डेली बेसिस आपण काय करू त्याला, किती झालंय, किती बाकी आहे ते ऑब्झर्व्ह करत जाऊ. याच्यावर टाईम जास्त स्पेंड करायचा आहे. हे जर व्यवस्थित समजलं, पुढच्या गोष्टी तर फक्त लाइक एक हेल्पिंग हँड म्हणून वर्कआउट करत असतात. ते इझिली लर्न करता येतं. स्ट्रिंगचे फंक्शन असतील, एक्सेप्शन हँडलिंग असतील. बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रॅक्टिकली समजणं इज व्हेरी इम्पोर्टंट. सो सगळ्यात अगोदर टर्म आपण बघणार आहे क्लास अँड ऑब्जेक्ट. तर तिथूनच सुरुवात होते ऑब्जेक्ट ओरिएंटेडची. ओके. हे क्लास अँड ऑब्जेक्ट झाल्यानंतर आपल्याला दुसरं टर्म बघायचं आहे तो म्हणजे आपला इनहेरिटन्स. इनहेरिटन्स, टी-ए-एन-सी. ओके. इनहेरिटन्सचा बेसिक टर्म झाल्यानंतर याच्यामध्ये याचे खूप सारे टाइप्स आहेत. एक आहे सिंपल सिंगल म्हणता येईल त्याला, SINGLE सिंगल इनहेरिटन्स, ऑर एल्स तुम्ही त्याला सिंपल म्हणू शकता. ओके. सेकंड असतो तुमचा मल्टी लेव्हल असणार आहे, MUL, मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. तो एक पार्ट बघायचा आहे. मल्टी लेव्हल झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे हेरार्चिकल. हेरार्चिकल. ओके. आणि अजून एक आहे तो म्हणजे आपला हायब्रिड. हायब्रिड म्हणजे 2-4 याच्यापैकी 2-1 जण मिक्स झाले एकत्र, तर तो हायब्रिड इनहेरिटन्स होतो. तो रेअरली यूज होतो हेरार्चिकल आणि हायब्रिड पण आहे टाइप. याच्यामध्ये असं म्हटलं जातं, की जावा अल्सो सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स. या टर्म्स सोबत खूप सारे मिसअंडरस्टँडिंग आहे, खूप सारे कन्फ्युजन आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये हा हमखास विचारला जातो, की डज जावा सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स? आपण नाही म्हटलं तरी आन्सर द्यावं लागतं, हो म्हटलं तरी आन्सर द्यावं लागतं. सो बेसिकली मल्टिपल इनहेरिटन्स जो आहे, तो जावामध्ये सपोर्ट करत नाही. ठीक आहे. हा एक टर्म्स आहे, तो आपल्याला प्रॅक्टिकली समजून घ्यायचा आहे, की असं काय कारण होतं, की जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स जे आपल्याला समजत नाही किंवा इम्प्लिमेंट करत नाही ते. असं काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा कशामुळे ते नाही वापरलं जात त्याच्याबद्दल पण आपण समजून घेणार आहे जेव्हा इनहेरिटन्स कॉन्सेप्ट स्टडी करू. ठीक आहे. हे झालं इनहेरिटन्स. त्याच्यानंतर आपण सेकंड याच्यानंतर जाणार आहे तो म्हणजे आपलं एन्कॅप्सुलेशन. एन्कॅप्सुलेशनचं टर्म आपण बघणार आहे. ठीक आहे. तो एक सिक्युरिटीचा पर्पज आहे. डेटा अँड फंक्शन एका सिंगल युनिटमध्ये आणतो. ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट बघू आपण, की काय गरज पडली याच्यामध्ये. असं काय हा फीचर प्रोव्हाईड करतो जे बाकीचे नाही प्रोव्हाईड करू शकत. त्यानंतर बघणार आहे आपण पॉलिमॉर्फिझम. मॉर्फिझम. ओके. पॉलिमॉर्फिझम बघत असताना हे बघायचं. त्याच्यामध्ये फक्त पॉलिमॉर्फिझम काय आहे एवढं नाही स्टडी करायचं. इंटरव्ह्यूमध्ये विचारताना मुलं फक्त सांगतात, की वन थिंग इन मल्टिपल फॉर्म. एकच गोष्ट वेगवेगळ्या फॉर्ममध्ये केलं, की त्या टर्म्सला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. ठीक आहे. पण तिथे विचारताना वेगळ्या वेने विचारतात, की हाऊ वी कॅन अचीव्ह द पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझमला तुम्ही कशा वेने अचीव्ह करू शकतात. तर 2 आहे त्याच्यामध्ये. एक आहे आपलं फंक्शन ओव्हरलोडिंग एक आहे. फंक्शन ओव्हरलोडिंग
LOADING फंक्शन ओव्हरलोडिंग एक आहे आणि सेकंड आहे फंक्शन ओव्हर रायडिंग. FUNCTION फंक्शन ओव्हर रायडिंग. ह्या दोन वेने आपण काय करू शकतो, मल्टिपल इनहेरिटन्स सॉरी पॉलिमॉर्फिझम जो आहे अचीव्ह करू शकतो. सो हे आपण इथे बघणार आहे पॉलिमॉर्फिझम मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला जायचं एक अजून एक क्लास आहे, तो म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन. पॉलिमॉर्फिझम झाला, आता जाऊया आपण ऍब्स्ट्रॅक्शन कडे. सो ऍब्स्ट्रॅक्शन पण एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, तोही आपल्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचा. ऍब्स्ट्रॅक्शन ऍब्स्ट्रॅक्शन हा पण एक क्लास, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणतात त्याला, CLASS. तो आपण बघणार आहे ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. आणि याच्या पलीकडे हे झालं क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन. आणि अजून एक पार्ट उरतो, तो म्हणजे आपला, सांगता येईल कोणाला काय बाकी अजून? नाही, ठीक आहे, ऐकला असेल तुम्ही, माहिती असेल कधीतरी, पण ठीक आहे मी सांगतो. सो तो पार्ट जो आहे तो आहे आपला इंटरफेस. ठीक आहे, इंटरफेस. इंटरफेस, FEINTERFACE, इंटरफेस. ठीक आहे, तर इंटरफेस पण आपण बघणार आहे. आणि ऍट द एंड ना, तीन गोष्टी आपल्याला कम्पेअर करायचं आहे, की खूप इंटरेस्टिंगली याच्यामध्ये काम करायचं असतं आपल्याला. एक म्हणजे तुमचा सिंपल क्लास, आणि तुम्हाला पूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्टडी करताना दोन कीवर्ड जास्त वापरले जातील. एक म्हणजे एक्सटेंड कीवर्ड, EXTENDS, एक्सटेंड. आणि एक अजून एक असतो इम्प्लिमेंट. ओके, ह्या दोन कीवर्ड वरच अख्खा जावा डिपेंड आहे. ठीक आहे, तुम्ही जावाचा कुठलाही प्रोग्राम ओपन करा, जगातला कुठलाही कोड ओपन करा, गुगल मॅपचा करा, व्हॉट्सअपचा करा, इन्स्टाचा करा, कोणाचाही करा, तुम्हाला ह्या दोन गोष्टी, जेव्हा जावा बेस कुठल्याही बँकिंग डोमेनचा प्रोजेक्ट ओपन करा, कुठल्याही कोड मध्ये तुम्हाला ह्या कॉमनली दिसतील. एक तर इम्प्लिमेंट दिसेल किंवा एक्सटेंड हा दिसणारच आहे. कारण खूप ठिकाणी एक्सटेंड आणि इम्प्लिमेंट हा करावाच लागतो. पण जावा मध्ये इज रिच सेट ऑफ बिल्ट इन क्लासेस, खूप सारे बिल्ट इन स्वतःचे जे क्लासेस आहेत, त्या क्लासेसला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला त्या क्लासला एक्सटेंड वगैरे करावं लागतं किंवा त्याचा ऑब्जेक्ट वगैरे बनवावं लागतं. सो डायरेक्टली इनडायरेक्टली यूज होणारच. मग ही प्रत्येक गोष्ट असताना देखील आपण सगळं वापरत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट गरजेची नाही. तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय, तुम्ही दोघच जण आहे. तुम्ही टू व्हीलरचा वापर करू शकता. फोर व्हीलर किंवा बस करण्याची गरज नाही. पण कधी-कधी वेगवेगळी सिच्युएशन येते. एखाद्या लग्नाला चालले तुम्ही 10-15 जण आहे. मग तेव्हा तुम्ही ऑप्शन शोधतात बघा. नाही, आता एक मिनी बस किंवा मोठी बस करावी लागेल. तसे हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहे. इट इज नॉट कंपल्सरी की तुम्ही त्या गोष्टी युजच केले पाहिजेत. पण जर गरज असेल, सिच्युएशन तशी आली, तर अशा सिच्युएशनला तुम्ही काय वापरणार? त्याच्यासाठी म्हणून हे उप्स कन्सेप्ट बनवून ठेवलेले आहेत. ठीक आहे. सो हे एक बघणार आहे, आणि नंतर आपल्याला तीन गोष्टी कंपेअर करायच्या आहेत. आणि ते आता पहिल्याच लेक्चरला सांगतो मी. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. ओके, एक मिनिट फक्त. So, तीन कुठल्या कुठल्या गोष्टी? क्लास कधी वापरायचा, ऍब्स्ट्रॅक्ट कधी वापरायचा, आणि इंटरफेस कधी वापरायचा, या तिघांचं आपल्याला कंपॅरिझन करायचं. ठीक आहे, सगळ्यात अगोदर क्लास. इन शॉर्ट सांगतो आपण डीप मध्ये, प्रॅक्टिकली ते 100% तुम्हाला समजेल. इथे आहे तुमचा क्लास, CLASS. ओके, आता मोठा मोठी हे समजून घ्या की क्लास केव्हा वापरायचे, जेव्हा तुम्हाला 100% गोष्टी शोर शॉर्ट माहिती आहेत. ओके, की याच्यामध्ये हेच फंक्शन असणार आणि हे फंक्शन कॉल केली की हेच गोष्टी होणार आहे, हे तुम्ही शुअर आहे.
100% तुम्हाला माहिती आहे, की याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीच नाही. तेव्हा काय वापरणार तुम्ही? सिंपलचा क्लास. ज्या ठिकाणी तुम्ही शुअर नाहीये, तुम्हाला अर्ध्या गोष्टी माहिती आहेत, अर्ध्या गोष्टी नाही माहिती. त्या ठिकाणी तुम्ही काय वापरणार आहे? ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. ॲब्स्ट्रॅक्ट, ABSTRACT, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. ओके. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कधी वापरायचा? जेव्हा तुम्हाला फक्त 50% गोष्टी माहिती किंवा काही पार्ट माहिती आहेत, काही पार्ट नाही माहिती. आपण 50% कन्सिडर करून करू. ओके. आणि याच्या पलीकडे तुम्हाला जो वापरायचा आहे इंटरफेस, जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नाहीये, की पुढे जाऊन काय होणार आहे. तेव्हा काय वापरायचं आहे? इंटरफेस. INTERFACE. ओके. हालाकी आता इंटरफेसमध्ये पण आधी काही 0% राहायचं तेव्हा त्याचा यूज. पण नंतर आता नवीन फीचर आल्यापासून त्याच्यात डिफॉल्ट कीवर्ड इंट्रोड्यूस केला गेलाय. जेणेकरून आपण त्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट सारखं पण फील आणू शकतो. ओके. पण इन जनरल बघायला गेलं की हे 3 गोष्टींचं डिस्ट्रिब्युशन 100%, 50% आणि 0% असं होत असतं. ओके. तर ह्या तिघांचं कंपॅरिझन बघणार आहे आपण. कुठल्या वेळेस कुठली गोष्ट आणि कशा वेळेने वापरायची आहे. तो इथे बघून घेऊ. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काही कीवर्ड्सचा आपल्याला वापर करायचा आहे. तो पण आपल्याला इथे बघता येईल. ठीक आहे. कुठले कीवर्ड्स आहेत. एक ओव्हरऑल मी स्ट्रक्चर सांगतोय, की याच्यामध्ये आपल्याला आता 8 दिवस, 10 दिवस जेवढा वेळ लागेल तेवढं प्रॉपरली अंडरस्टँड होईपर्यंत. तो याच्यात स्पेंड करायचा आपल्याला. ठीक आहे. काही इम्पोर्टन्स कीवर्ड्स आहेत जसे की तुम्ही याच्यामध्ये बघशाल एक्सटेंडचा तो बघितलाच आहे. त्याच्यामध्ये एक फायनल कीवर्ड तुम्हाला बघायला भेटेल. हे फायनलचे पण खूप सारे यूज आहेत ते तुम्हाला कळेलच, की एखाद्या क्लासला ओव्हरराईड करू द्यायचं नाही, कॉन्स्टंट डिफाईन करायचं आहे, मेथड ओव्हरलोडिंग प्रिव्हेंट करायचं आहे. त्यावेळी फायनल आपल्याला वापरता येईल. एक असेल तुम्हाला सुपर कीवर्ड असेल, जो की इनहेरिटन्समध्ये लागतो. तो आपल्याला बघायचा आहे. हां, ॲक्चुअली ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये बघायला गेलं ना, तर एवढे टर्म्स आहेत. पण अपार्ट फ्रॉम धिस एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली जाते. ती सेपरेटली स्टडी केलं तरी चालतं. बट ॲज ऑफ तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. म्हणजे सांगेल तसं. तो म्हणजे ना कन्स्ट्रक्टर. तुम्ही ऐकलं असेल कन्स्ट्रक्शन बद्दल. कन्स्ट्रक्टर, CONSTU, कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्शन. ओके. हा एक कन्स्ट्रक्टर टाइप आहे. तो पण याच्यामध्येच मोडला जातो. पण मोस्ट ऑफ थिंग आर नथिंग बट इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एन्कॅप्सुलेशन, अब्स्ट्रॅक्शन, इंटरफेस, क्लास अँड ऑब्जेक्ट. ओके. हे टर्म्स आहेत जे की प्रॅक्टिकली तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झाले पाहिजे. आणि आज आपण त्याची सुरुवात करतोय हळू-हळू ते एक गोष्ट. आणि त्याच्यामध्ये अजून एक कीवर्ड राहिला तो म्हणजे तुमचा धिस कीवर्ड. THIS. ओके. हे सगळे कीवर्ड्स आहेत आणि याच्यामध्ये सुरुवातीला एवढे कीवर्ड्स आहेत. त्याच्यानंतर आपण अजून याच्यात बघणार आहे स्टॅटिक पण हा बघणार आहे. स्टॅटिक तुम्हाला खूप दिवसापासून स्टॅटिक बद्दल नाही सांगत आहे. पण आता जशी गरज होईल तसं तो स्टॅटिक बद्दल पण बघून घेऊ. ओके. एक्सटेंड झालं, इम्प्लिमेंट झालं, सुपर झालं, फायनल झालं, धिस झालं, स्टॅटिक झालं. त्याच्यानंतर एक ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड असतो. ABSTRACT. ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड. तो आपण बघणार आहे. त्याच्यानंतर एक आहे डिफॉल्ट, DEFAULT, डिफॉल्ट. ओके. तो पण एक पार्ट बघायचा आहे. सो हे सगळं डायरेक्टली इनडायरेक्टली आपण कशामध्ये बघणार आहे? जावामध्ये. जावा इज पॉवरफुल लँग्वेज ज्याला म्हणता ना, की जावा. मध्ये लिहितो जावा, JAVA. ओके. सो हा हे पार्ट्स आहेत आपल्याला व्यवस्थित एकदम शांतपणे प्रत्येक गोष्ट कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करायची आहे. प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं आहे. प्रत्येक कोड आपण हाताने टाइप करणार आहे. एकही रेडीमेड प्रोग्राम ओपन करून बघायचा नाही. एकदम स्टेप बाय स्टेप्स हाताने एक गोष्ट टाइप करायची. काहीच प्रॉब्लेम नाही. मी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवतो. ते काम येईल आपल्याला.
तुम्हालाही व्हेरिफाय करता येईल एखादा पॉइंट काही सुटत असेल तर सर हा पॉइंट सुटतोय, आयडेंटिफाय होऊन जाईल. आणि काय करायचं माहिती का? ती जी कन्सेप्ट होती ना, ती व्यवस्थित त्याचा एक सॅम्पल कोड तुमच्या हँडरायटिंगने तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा. जेणेकरून काय होतं तुम्हाला ते जास्त लाँग टर्म लक्षात राहतं. ठीक आहे. तर खूप बेसिक गोष्टी आहेत, पण ते खूप इम्पॅक्ट करतात. ओके. आणि ते खूप कामाला येतात तुम्हाला पुढे जाऊन. तर फाईन. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. ह्या आपण सगळं एक आता बघणार आहे. Telegramला मी स्क्रीनशॉट सेव्ह करते, बट इट टेकिंग टाईम. सो एक काम करतो तुम्हाला. हां, आणि आपल्याला एक दुसरा ग्रुप बनवायचा आहे. तर आता बघू 1-2 दिवस अजून कोणी काय करताय का, जॉइन होतंय का? नसेल, कारण आपण सगळं कॉमनली नाही शेअर करू शकत आता. ठीक आहे? ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी ॲडमिन असेल तर त्यांना एकदा फायनलाईज विचारा. नाहीतर तुम्ही त्यांना दुसरा ग्रुप बनवा किंवा त्यांना हे करून एक्झिट करून लावा. ठीक आहे. सो हे सगळं आपल्याला बघायचं आहे. एवढं सगळं राईट केलं होतं म्हणून मी त्याला शेअर केला. झालंय शेअर होतंय. थांबा डिलीट नाही करता येणार. आता आपण सुरुवात करणार आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजला. ओके. सो आता होणार काय याच्यामध्ये माहिती का? आता सगळ्यात अगोदर तर आपण हे समजलं पाहिजे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग का? ओके. हा एक कॉमन प्रश्न आहे. का बरं ऑब्जेक्ट ओरिएंटेड? जर तुमच्या क्लास आणि ऑब्जेक्टने काम होत असेल, फॉर लूपने, इफ एल्सने जर लॉजिक सगळे लागत असेल, तुम्हाला जो डेटा तो पाहिजे असेल, भेटत असेल, एवढं सगळं असताना परत फॉर लूप का? सॉरी, फॉर लूप म्हणतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची गरज काय पडली? तर त्याची एक सुरुवात आज आपण करून देतो. ओके. की तुम्हाला लक्षात येऊनच जाईल की गरज का बरं? आता मी स्क्रीन काढतो. जस्ट कन्सिडर करा, जेव्हा पण कंपनीमध्ये एखादा प्रोजेक्ट येतो, ठीक आहे. कारण जो प्रोजेक्टची रिक्वायरमेंट सांगणारा आहे, तो ते खूप टेक्निकली सगळेच नसतात. 90% इज नॉन टेक्निकल. तो जर एवढा टेक्निकली स्ट्रॉंग असेल, तर स्वतःच बनवून घेईल किंवा थोडं खूप साऱ्या गोष्टी फिट देऊ शकतो. पण नॉर्मली ना, लोकं असेच आहे, रॉ डेटा सांगत राहतात. एखादी स्टोरी सांगतात. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, की आपल्याकडे एक क्लायंट आला. त्याला टेक्निकली काही माहिती नाही. तो कोचिंग क्लासचा चालवतात ते, कोचिंग इन्स्टिट्यूट असं समजा. कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांचं, ठीक आहे. आणि त्यांना त्यांच्यासाठी ना सॉफ्टवेअर बनवायचे. मग ते आपल्याकडे आले आणि त्यांनी असे एक ओव्हरऑल स्टोरी सांगितली. स्टोरी सांगताना म्हणले, की माझं एक कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्युटरचे लँग्वेज शिकवतो. ओके. इथपर्यंत लक्षात आलं, की कॉम्प्युटर लँग्वेजेस आहेत. ठीक आहे. अ, खूप सारे लँग्वेज शिकवतात ते. फॉर एक्झाम्पल सी लँग्वेज शिकवतात, CPP शिकवतात, जावा शिकवतात. ओके. डेटाबेस वगैरे शिकवतात. ओके. आपल्याला एवढं लक्षात आलं, ठीक आहे. तुमचं इन्स्टिट्यूट आहे, तुम्ही एवढे लँग्वेज शिकवतात. म्हणजे परत त्यांनी हे पण सांगितलं, की आमच्याकडे ना प्रत्येक लँग्वेजसाठी वेगवेगळा स्टाफ पण आहे. STAFF स्टाफ आहे. आणि प्रत्येक स्टाफ म्हणजे प्रत्येक लँग्वेजसाठी एक असाइन टीचर आहे. सी प्रोग्रामिंग सपोज ए नावाचा स्टाफ शिकवत असेल, तर CPP जो आहे तो बी नावाचा शिकवत असेल. सी आणि डी. ओके. आणि प्रत्येकाची सॅलरी ही वेगवेगळी पण आहे. ओके. म्हणजे अशी ओव्हरऑल ते स्टोरी सांगत चालताय, की इन्स्टिट्यूट आहे, एवढे लँग्वेज शिकवतात, प्रत्येक लँग्वेजचा टीचर आहे, प्रत्येक लँग्वेजनुसार टीचरांची सॅलरी आहे. ओके. प्लस आमच्याकडे फी स्ट्रक्चर पण प्रत्येक लँग्वेजची वेगवेगळी आहे. जशी फीस भरली ते. आणि त्यांना हे पण मेंटेन करायचंय, किती स्टुडंटने किती फी भरली, किती स्टुडंटने कोणता कोर्स लावला. असं त्यांनी ओव्हरऑल स्ट्रक्चर सांगितलं आणि म्हणाले, की मला याचं सॉफ्टवेअर बनवून पाहिजे. ओके. आता याच्यात बघायला गेलं तर खूप सारे हायलाइटेड पॉइंट्स आहेत. आणि सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट ना अशीच असते. तुम्ही पण फायनल इयरला असाल, तर तुम्हाला एक प्रोजेक्ट बनवायचा असेल, त्यांना इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट असेल. कंपनीत अशीच रिक्वायरमेंट येते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता मी एक रिक्वायरमेंट सांगतो, की आम्हाला एक फूड बिलिंग सिस्टमची रिक्वायरमेंट आली होती. ओके. आता मी त्याला प्रॉपरली ब्रेकडाउन करून ना त्याचं स्ट्रक्चर किंवा इमेजेस वगैरे बनवले. त्याची कोडिंगला तर स्टार्ट केली.
एक्झाम्पल फूड बिलिंग सिस्टमचे मग आम्हाला लॉग इन पाहिजे होतं. मग फूड ग्रुप ॲड करणं, आयटम ॲड करणं, कॉटेज ॲड करणं, ते सगळा डेटा वगैरे ॲड वगैरे करायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं बिलिंग वगैरे कॅल्क्युलेट करायचं आहे. असं सगळं सॉफ्टवेअर बनवायचं. म्हणजे ते एक रॉ डेटा देतात आणि आपल्याला ॲक्चुअलमध्ये त्याला स्क्रीनमध्ये आणि कोडिंग लँग्वेज डिसाईड करायची असते. आता याच्यात तुम्ही हायलाइटेड पॉइंट जर शोधायला गेला, की तुम्हाला ते लक्षात येईल. एक तर आहे तुमचं कॉम्प्युटर लँग्वेज. हा एक मॉड्यूल होऊ शकतो तुमचा. स्टाफ हा एक मॉड्यूल होऊ शकतो. त्याच्यानंतर फीज स्ट्रक्चर एक होऊ शकतं. ओके. आणि त्याच्यानंतर तुमचं एक होणार आहे ट्रान्झॅक्शन्स किंवा त्यांचं अटेंडन्स वगैरे पण तुम्ही लावू शकता. ओके. आता जस्ट इमॅजिन करा तुम्ही सी, सी++ मध्ये जेव्हा प्रोग्रामिंग करतात, तर एकाच फाईलमध्ये सगळं प्रोग्राम लिहिता तुम्ही. वरती व्हाईड मेनला स्टार्ट करून देता आणि इथे सगळ्या गोष्टी सुरू करता. व्हाईड मेन इथे लिहिणार आहे आणि तुम्ही डायरेक्टली काय करतात प्रोग्रामिंग लँग्वेज लिहायला सुरू करता. आता तुम्ही इमॅजिन करा, की सगळ्या लँग्वेजचा कोड जर सगळ्या गोष्टीचा कोड तुम्ही एकाच ठिकाणी करत राहिले, त्याला मेंटेन करणं किती अवघड होऊन जाईल. कोणाला काही कळणारच नाही, की कुठे काय चाललंय, कसं चाललंय. मध्येच कोणीतरी विचारलं, की ह्या स्टुडंटची फीज किती भरली, किती बाकी आहे? किंवा या सरांची फीज पेमेंट दिलंय का नाही? किंवा कोणता टीचर कोणता सब्जेक्ट शिकवतो? हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही सी, सी++ मध्ये. ठीक आहे. तुम्हाला एखादी हार्डकोड लँग्वेज शिकणे गरजेचं जसं जावा सारखी लँग्वेजेस. ठीक आहे. मग जावामध्ये तुम्ही काय करू शकता, जे मेन कॉन्कर मुद्दे आहेत, त्यांचा वेगवेगळा क्लास बनणं. म्हणजे तुम्ही स्टाफचा क्लास बनवला. स्टाफमध्ये काय-काय घेतलं? स्टाफचे नाव, नेम, ॲड्रेस, ईमेल, फोन नंबर. ओके. सॅलरीचा एक क्लास बनवला. त्याच्यामध्ये किती सॅलरी ते डिसाईड केलं. फीजचा एक क्लास बनवला. त्याच्यामध्ये कोणत्या लँग्वेजची किती फीज आहे. कॉम्प्युटर लँग्वेजचा क्लास बनवला, की किती कॉम्प्युटरच्या लँग्वेजेस आहेत. ओके. आणि ॲट द एंड बेस्ड ऑन रिक्वायरमेंट तुम्ही मेन क्लासमध्ये प्रत्येक गोष्टीकडून एक गोष्टी घेत चालला. त्यावेळी तुमचं काय बनतो, एका ठिकाणी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या क्लासमधून मर्ज होत राहतात. अशी रिक्वायरमेंट आल्यानंतर असा वेगवेगळ्या मॉड्यूलचा डेटा गेट करून आपल्याला एका ठिकाणी बनवायचा राहतो. ठीक आहे. आता ॲज अ फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला हे खूप कॉम्प्लिकेटेड झालं असेल, की काय-काय याच्यामध्ये कसं मिक्स करायचं. तर आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ, सिंपल जे कळेल असं. ठीक आहे. हे बघा आपण ना कॉलेजचं एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल. कॉलेज, सी-वाय-ला-जी. ओके. आता कॉलेजचे मेनली 3 स्ट्रीम असतात. एक असतो तुमचा आर्ट, ए-आर-टी-एस. दुसरं काय तुमचं कॉमर्स आणि तिसरं काय तुमचं सायन्स ॲज जनरल. बरोबर? एस-सी-आर. मग प्रत्येक कॉलेज मग आता याच्यामध्ये परत बघायला गेलं की याच्यामध्ये तुमचे हे पण पडतील एफ-वाय, एस-वाय, टी-वाय. पण आता सध्या आपण 3च गोष्टी कन्सिडर करू. आर्ट्स, कॉमर्स एंड सायन्स. आता जर तुमच्याकडे ऑब्जेक्ट ओरिएंटेड असता, तुम्ही काय केलं असतं, एकाच क्लासरूममध्ये आर्ट्सचे पण मुलं बसवले असते, कॉमर्सचे पण बसवले असते, सायन्सचे पण बसवले असते. तिघांना जर एकत्र केलं तर किती खिचडी तयार होईल. कोणाला काहीच कळणार नाही, की कोणाची काय गोष्टी, कोणाची काय गोष्टी. ओके. म्हणजे एक मॉड्युलॅरिटी नसते प्रोग्रामिंगची, प्रॉपर मेंटेनन्स नसतं, खूप सारी खिचडी असतं. कोणाचाही डेटा कुठेही मिक्स होतोय, काहीच कळायला मार्ग नाही. एक रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सारखं सिच्युएशन क्रिएट होतं. म्हणून याला प्रॅक्टिकली प्रोग्रामिंगमध्ये आणण्यासाठी क्लास एंड ऑब्जेक्टचा वापर केला जातो. तुम्ही काय करणार आहे, पूर्ण एक क्लास डिफाईन करणार आहे आर्ट्ससाठी. त्याच्यामध्ये फक्त आर्ट्सचे स्टुडंट आणि आर्ट्सचे टीचर येतील. आणि जनरल असंच आहे ना रिअल वर्ल्डमध्ये. कॉमर्ससाठी कॉमर्सचा वेगळे क्लास आहे आणि सायन्ससाठी पूर्ण त्यांचं लॅब वेगळं, क्लासरूम वेगळं, टीचर वेगळे सगळं. म्हणजे इकडे-तिकडे काहीच मिक्सअप होणार नाही. पण ह्या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट असते ते म्हणजे या सगळ्यांचा प्रिन्सिपल काय असतो? एकच असतो. ओके. तिघांचा प्रिन्सिपल तर एकच आहे ना. प्रत्येकासाठीच प्रिन्सिपल नसतो वेगवेगळा. ओके. मग हे ते प्रिन्सिपल काय करतात, ज्यांना जो डेटा पाहिजे आहे, तो डेटा तो डायरेक्टली त्यांच्या एच-ओ-डीला कॉल करून विचारू शकतात, की आर्ट्सचा काय रिझल्ट आहे, कॉमर्सचा काय रिझल्ट आहे, सायन्सचा काय रिझल्ट आहे. म्हणजे हा आपला कुठला क्लास झाला? मेन क्लास. ओके. असे
जे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत किंवा सिच्युएशन्स आहेत ते प्रॅक्टिकली प्रोग्रामॅटिकली मांडता येतं विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. ठीक आहे. समजतंय का UPSचं काय इम्पॉर्टन्स आहे? लक्षात येतंय हळू-हळू? अजून कोडिंगला तर स्टार्ट नाही केली आपण आता करणार आहे. पण UPSची इम्पॉर्टन्स समजतंय का? हो सर. ठीक आहे. तर असे रिअल वर्ल्ड प्रॅक्टिकली प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची हेल्प घ्यावी लागते. त्यातलं आता आपण फर्स्ट पार्ट आपण बघणार आहे आणि हेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण आपण करून बघणार आहे. आता आपण समजू क्लास काय असतो आणि ऑब्जेक्ट काय असतो. ठीक आहे. क्लास जसे की आता कळालं की एक क्लास म्हणजे आपले एक क्लासरूम. ठीक आहे. मग एका क्लासमध्ये काय काय असतं तुमचं? बेसिकली क्लासची डेफिनेशन आहे, क्लास इज अन कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन. सिंपलचं एक डेफिनेशन लिहायचं त्याचं. क्लासमध्ये काय काय असतं? क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन. ओके. याच्यामध्ये व्हेरिएबल आणि कलेक्शन हे फंक्शनचं हे असतं, कलेक्शन असतं. एका क्लासरूम मध्ये तुमच्या जास्तीत जास्त असणारे काहीतरी फंक्शन्स असणारे, काहीतरी व्हेरिएबल असणार. याच्या पलीकडे काहीच नसतं क्लासमध्ये. ओके. आणि तो स्वतः एक्झिक्यूट पण होत नाही. तर तुम्ही क्लासला कसं डिफाईन करणार आहे? क्लासला डिफाईन करण्याचा सिंटॅक्स आहे. आणि हा कीवर्ड तुम्हाला लिहावा लागतो. क्लास त्याच्यानंतर तुम्ही देणार आहे क्लासचं नाव. ओके. शक्यतो ट्राय करा की नेहमी जो क्लासचा नावाचा पहिला लेटर जो आहे ना तो कॅपिटल ठेवायचा जावामध्ये. बिकॉज बाय डिफॉल्ट जे पण बिल्ट इन क्लास आहे जावामध्ये ते फर्स्ट लेटर इज अ कॅपिटल. सो मी आता क्लासचं नाव ना आर्ट्स लिहितो, ARTS. ओके. जसं की आपला आर्ट्स क्लास आपण बनवलं तसं. त्याच्यानंतर तुम्ही देणार ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स. ओके. आता हा झाला एक आर्ट्स क्लास. आपण डेफिनेशन काय लिहिली? आर्ट्स इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन. मग याच्यामध्ये तुमचे काहीतरी व्हेरिएबल असतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक इंटिजर काउंट लिहिताय. आर्ट्सचे मुलं किती आहेत ते. सपोज तुम्ही लिहिलं 60. ओके. आणि काही फंक्शन्स पण लिहिताय, की फंक्शन मी सिंपल लिहिलं. आपण फंक्शन बघितलंच आहे. वेगवेगळ्या टाइपचे फंक्शन असतात. वाईड वाले, विथआऊट वाईड वाले. मी तुम्हाला म्हटलं ना फंक्शन परत रिपीट होणार आहे. तर ह्यावेळी ते रिपीट होतील. मी इथे लिहितो वाईड इन्फो. इन्फो लिहितो. आर्ट्सची इन्फॉर्मेशन. सिंपल मेथड आहे. वाईड म्हणून हा काय करेल? प्रिंट करेल. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. सिंपलचा मेसेज देतो की दिस इज आर्ट्स क्लास. आर्ट इन्फो किंवा आर्ट्स क्लास म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. आर्ट्स क्लास झाला आपला एक क्लास डिफाईन. म्हणजे आपण एक क्लास बनवलं. क्लासमध्ये काय काय गोष्टी आहेत? क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स. तुम्ही इथे जर ऑब्झर्व केलं तर आपण काय बनवलंय? क्लास. क्लासचं नाव काय आहे? आर्ट्स नावाचा क्लास आहे. आणि याच्यामध्ये काय आहे? एक आहे तुमचं व्हेरिएबल आणि एक आहे तुमचं फंक्शन. आता हा क्लास जो आहे हा सिंपल क्लास आहे ना. सिंपल क्लास कधीच एक्झिक्यूट होत नसतो. मग यावेळी तुम्ही आर्ट्सचा क्लास बनवू शकतात, यावेळी तुम्ही कॉमर्सचा क्लास बनवू शकतात आणि यावेळी तुम्ही सायन्सचा क्लास देखील बनवणार आहे. ओके. तो बनवल्यानंतर तुम्हाला या सगळ्यांचा ऑब्जेक्ट मेन क्लासमध्ये बनवावा लागेल. त्या ऑब्जेक्टच्या हिशोबाने तो फंक्शन तुम्हाला कॉल करावा लागेल. ओके. सध्या आपण एक आर्ट्सचा क्लास बनवू आणि एक मेन क्लास आपण बनवू. ठीक आहे. क्लास समजला. क्लास काय असतो? त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त व्हेरिएबल्स अँड फंक्शन असतात. मग याचे काही लिमिटेशन नाहीये, किती फंक्शन असणार आहे. तुम्ही 100 फंक्शन लिहू शकता एका क्लासमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 1000 फंक्शन लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. व्हेरिएबल 2 डिक्लेअर करा की 2000 डिक्लेअर करा. नो प्रॉब्लेम. ओके. कारण सगळ्या गोष्टी त्या रिलेटेडच असणार आहे, क्लासमध्येच असणार. ओके. फाईन. सो आता आपण याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू. जास्त लक्षात.
हे बघा, आता आपण बेसिक पॅकेज बनवला होता. मी आता अजून एक पॅकेज बनवतो. पॅकेज म्हणजे ग्रुप करतोय तो. सगळे बेसिक प्रोग्रामिंग आपल्याला बेसिकमध्ये भेटतील आणि इथे सगळे उप्स बनवायचे आहे म्हणून मी इथे न्यू आधी पॅकेज म्हणतो आणि मी इथे लिहितो OOP, उप्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट असं. राइट? आणि याच्यामध्ये जाऊन आपण काय करणार आहे? बेसिक ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे प्रोग्राम करणार. तर मी इथे राइट क्लिक करतो, न्यू म्हणणार आहे आणि इथे क्लास बनवतो. सिंपल क्लास बनवतो आहे मी कुठल्या नावाचा? ARTS. सिंपल. आला आपला पॅकेज नेम ज्या पॅकेजमध्ये आहे तो. बाय डिफॉल्ट क्लास हे पब्लिक असतात. ठीक आहे. ते आपण ॲक्सेस मॉडिफायर सांगितलं, अजून डिटेलमध्ये सांगेल. पण बाय डिफॉल्ट पब्लिक सगळ्यांना ॲक्सेसिबल. ठीक आहे. क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन. इथे एक इंटिजर लिहितो ACNT आर्ट्सचे काउंट. सपोज आर्ट्समध्ये 100 स्टुडंट आहेत. सिंपल. म्हणजे हा झाला तुमचा व्हेरिएबल. दुसरा आता आपण फंक्शन लिहिणार आहे. वाईड ए इन्फो. फंक्शनचं नाव काही पण देता येतं. नॉट कंपल्सरी की असंच पाहिजे तसंच पाहिजे. आणि याच्यामध्ये एक सिंपलचा मेसेज देणार आहे मी, दिस इज आर्ट क्लास. ठीक आहे, इथे एरर आला पण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल SO. इथे लिहितो दिस इज ARTCLASS. समजलं? तर आता आपल्यालाही माहिती आहे एवढ्या दिवसापासून आपण प्रोग्रामिंग करतोय की हा सिंपल क्लास तर एक्झिक्यूट होणार नाही. बरोबर? आता ह्या वेळी तुम्ही काय करू शकतात? मल्टिपल सिंपल क्लासेस बनवू शकतात. ओके. आता आपण एक सिंपल क्लास बनवला आर्ट्सचा. आता मी बनवतो एक मेन क्लास आणि त्या मेन क्लासचं नाव आपण ठेवू प्रिन्सिपल. राइट क्लिक केलं, न्यू म्हटलं आणि इथे काय म्हणणार आहे मी? मेन क्लास आहे आपला आता. इथे काय लिहिणार आपण? प्रिन्सिपल. सॉरी, पुढे गेला तो. PRINC पाल. ओके. फिनिश. आता हा एक्झिक्यूट केला तरी काय होणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? ह्या आर्ट्स क्लास मधला आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. मग त्यावेळी आपल्याला त्या क्लास मधला तो फंक्शन कॉल करायचा आहे. म्हणून ज्या क्लास मधला तुम्हाला फंक्शन कॉल करायचा आहे, त्या क्लासचा तुम्हाला आधी ऑब्जेक्ट इथे क्रिएट करावा लागेल. ओके. ऑब्जेक्ट क्रिएशन. आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट कसं क्रिएट होतो? त्या क्लासचं नाव तुम्हाला लिहायचंय ARTS आर्ट्स. ओके. इथे लिहायचंय तुम्हाला ऑब्जेक्टचं नाव. तुम्ही ऑब्जेक्टचं नाव काही पण लिहू शकता. सपोज मी लिहितो AA इज इक्वल टू न्यू, परत त्या क्लासचं नाव लिहिणार. ओके. सेमिकोलॉन आर्ट्स. इथे देणार सेमिकोलॉन. म्हणजे आता तुम्ही काय केलं? त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. हा रेफरन्स. ओके. आता हा ऑब्जेक्ट वापरून तुम्ही त्या क्लासमधले प्रत्येक फंक्शन आणि प्रत्येक व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता. ओके. त्याच्याशिवाय तुम्हाला याच्यातले फंक्शन कॉल करताच येणार नाही बाहेर. जसे की एक क्लासरूम मधल्या एखाद्या स्टुडंटला बाहेर जायचं असेल, तर त्याला त्या टीचरची परमिशन घ्यावं लागतं. ओके. तसंच हे आहे. तुम्हाला त्या क्लासमधले काही फंक्शन्स किंवा व्हेरिएबल पाहिजे असेल, तर त्या क्लासचा आधी ऑब्जेक्ट बनवावा लागतो. पण सी लँग्वेजमध्ये काय होत होतं, ज्याला तो फंक्शन पाहिजे त्याने डायरेक्ट कॉल करून घ्यायचे. कोणाला काही ऑब्जेक्ट बनवायची गरज नाही, काही रेफरन्स बनवायची गरज नाही. पण याने काय होतं, प्रॉपर एक मेथड जनरेट होते, एक स्ट्रक्चर जनरेट होतो, मॉड्युलॅरिटी येते. ह्या क्लासमधला हा फंक्शन पाहिजे, तर ह्या क्लासचा आधी ऑब्जेक्ट बनवा. ओके. म्हणजे एक सिक्युअर टाइप पण होतं. आता आपण ह्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. याचा ऑब्जेक्टचा वापर करून आपण डॉट टी ए इन्फॉर्मेशन कॉल करणार. ठीक आहे. हे बघा. आत्ता जर तुम्ही रन केलं, तर असं प्रोग्राम बघितलं तर नंतर वाटतं, "अरे हे काय आहे? कसं आहे? काय आउटपुट काही देणारच नाही, काही तर प्रिंट स्टेटमेंटच नाही." पण तुम्हाला आता समजलं पाहिजे, हा म्हणजे क्लास आहे. या क्लासमध्ये इन्फो नावाचं फंक्शन आहे.
हा काय प्रिंट करणार आहे म्हटल्यानंतर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, की तुम्ही डायरेक्ट जाणार आहे, अरे आर्ट्स नावाचा क्लास कुठेतरी आहे. ओके, त्याच्यामध्ये ए इन्फो आहे आणि तो प्रिंट काय करणार आहे? धिस इज आर्ट क्लास. सिंपल. सो इथे जाऊन तुम्ही राइट क्लिक करा, रन ॲज जावा प्रोग्राम कराल. तुम्हाला काय दिसणार आहे? धिस इज आर्ट क्लास. झालं? सिंपल. जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करता, त्या फंक्शनमध्ये तर डायरेक्टली प्रिंट स्टेटमेंट असतेच. पण आता सपोज तुम्हाला ह्याच वेळेने हा व्हेरिएबल पण कॉल करायचा आहे, की किती नंबर ऑफ स्टुडंट्स आर्ट्स क्लासमध्ये आहेत. ओके. आणि हा तर आपण कुठे प्रिंट नाही केला. मग ह्यावेळी ते जी फंक्शन्स आहेत, तुम्ही कशात कॉल करणार आहे? SYSO AA डॉट ACL. ओके. तुम्हाला इथे जर अपेंड मेसेज द्यायचा असेल, तर तुम्ही अपेंड मेसेज करू शकता. आर्ट स्टुडंट्स काउंट. ARTS आर्ट STUDENT स्टुडंट COUNT काउंट. रन करा. झालं अपडेट. ओके. तर हे आहे तुमचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. आपण काय केलंय? एक सिंपल क्लास बनवलाय आर्ट्स नावाचा, एक मेन क्लास बनवलाय आपलं प्रिन्सिपल नावाचा. त्या मेन क्लासमध्ये आपण क्लासचा ऑब्जेक्ट बनवलाय, तो फंक्शन कॉल केला. ओके. जो पहिला टर्म्स आहे, व्हॉट इज क्लास अँड ऑब्जेक्ट? क्लास इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल अँड फंक्शन्स. अँड ऑब्जेक्ट काय? ऑब्जेक्ट इज लाइक एक काय म्हणू शकतो आपण, एक रेफरन्स. It create a reference to access the class and functions and variable of that particular class. Okay. Okay. It is a instant म्हटलं जातं or it is a reference म्हटलं जातं. दोघे म्हटलं तरी चालेल. It is an instance of that class. It is a reference of that class. Using that object, we can call the functions and variables of that particular class. ठीक आहे. बघा, हा आपला प्रिन्सिपल सेट झाला. मग आर्ट साठी पण कोण प्रिन्सिपल आहे? हाच आहे. मग ह्याच वेळेला तुम्ही काय करू शकतात माहितीये? कॉमर्सचा पण क्लास बनवू शकतात. सिंपल तुम्ही ते राइट क्लिक करणार आहे. न्यू सिंपल क्लास नॉट मेन क्लास. COMM. ठीक आहे. कॉमर्स नावाचा क्लास आहे. याला तुम्ही इथे करा. हा सिंपल क्लास या क्लास स्वतःहून काय होणार आहे? एक्झिक्यूट नाही होणार. क्लासमध्ये काय काय असतं? व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बनवा CCNT कॉमर्सचा अकाउंट आणि कॉमर्समध्ये सपोज 150 स्टुडंट. याच्यात पण तुमचे वेगवेगळे मेथड असू शकतात. CM इन्फो, कॉमर्सचा इन्फो. हे फंक्शन आपलं डिपेंड आहे. तुम्ही CMO लिहा, CC लिहा, काही पण लिहा. बट थोडंसं मिनिंगफुल वाटावं म्हणून मी कॉमर्स इन्फो लिहितो. SYSO. ओके. मी इथे एक मेसेज देतो. दिस इज COMMERCE कॉमर्स क्लास. ओके. आता परत याला एक्झिक्यूट करू शकतो का आपण? नाही करू शकत. याला एक्झिक्यूट करायचं असेल, तर आपल्याला जायचंय मेन क्लासमध्ये आणि मेन क्लासमध्ये आपल्याला काय करावं लागेल? त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा. त्या क्लासचं नाव काय? COMM. परत मी दिलं तर CC इज इक्वल टू न्यू. परत त्या क्लासचं नाव सेमिकोलॉन. त्या क्लासचा ऑब्जेक्ट वापर करून. आता हे बघा तुम्ही, आता मी CC म्हणजे कॉमर्सच्या क्लासचा वापर करून डॉट ए इन्फोने कॉल करू शकत. ओके. हा चुकीचा आहे. कारण तो आर्ट्सचा स्टुडंट आहे. तुम्ही कॉमर्समध्ये नाही कॉल करू शकत. हे एडव्हांटेज आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड किंवा क्लास बनवण्याचा. हे जर फक्त आपण एकाच ठिकाणी सगळे फंक्शन लिहिलेले असते, कोणीही केव्हाही कधीही कसंही ऍक्सेस केलं असतं ना. मग तसं प्रोग्रामिंग किंवा प्रोजेक्ट प्रॉपर बनत नाही, सॉफ्टवेअर प्रॉपर बनत नाही. म्हणून याला काय केलं, क्लासची गरज का पडली? कारण आपल्याला कॉमर्स आणि आर्ट मिक्स करायचंच नाहीये. तर कॉमर्सने पण आर्ट्सला कॉल केलं, मग फायदा काय ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा? इथे बघा, आपण याला कॉल करू शकत नाही. CCचा कॉमर्सचा ऑपरेट करून आपण फक्त
याच्यातला जो फंक्शन आहे सी इन्फो तोच कॉल करू शकतो. ओके. प्लस आपल्याला जर व्हेरिएबल पाहिजे असतील तर असं इथे जाणार आहे कॉमर्स काउंट COMMERCE. आता तुम्हाला इथे वाटत असेल अरे ह्यांनी ते कॉल करून घेतलं, पण त्याने काय केलंय ए मधून कोणता काउंट कॉल केलाय ACNT. तुम्ही जर याला आर्ट्सचा यूज करून तुम्ही कॉमर्सचा काउंट काढायला जा बरं, तो डायरेक्ट एरर देईल. ओके. कारण तो म्हणेल CCNT तुमचा फंक्शन आहे तो कॉमर्सचा फंक्शन आहे. तुम्हाला जर ह्याचा काउंट पाहिजे असेल तर तुम्ही कॉमर्सचा ऑब्जेक्ट लिहा. ओके. ऑब्जेक्टचं नाव काय दिले आपण कॉमर्समध्ये CCNTच दिले ना. सी नाही नाही CNCT दिले, त्याच्यामध्ये चुकलं आपलं. ठीक आहे, तिथे CCNT करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम. CCNT कॉमर्स काउंट. हे बघ ऍक्सेस झालं. हेच तुम्हाला काउंट ए ने नाही होणार, तो मात्र CC ने होईल कारण तो कॉमर्सचा काउंट. फाईन. याला रन करा. रन ॲज जावा ऍप्लिकेशन्स. तुम्हाला बघा आता प्रॉपरली तो ऍक्सेस होईल. दिस इज आर्ट क्लास, आर्ट स्टुडंट. दिस इज कॉमर्स क्लास, दिस इज कॉमर्स स्टुडंट्स. ओके. आणि सिमिलर वे तुम्ही काय करू शकता, सायन्सचा क्लास बनवू शकता. मग असे सिंपल क्लास मी पहिल्याच लेक्चरला क्लिअर केलं होतं की जावामध्ये फक्त एकच मेन क्लास असतो आणि 100 ऑफ तुमचे सिंपल क्लास असू शकतात. ओके. सिंपल वेने अजून एक क्लास बनवतो म्हणजे तुमचा आहे सायन्सचा क्लास. ऍज युजल इथे काय करणार आपण, एक सायन्स नावाचा क्लास लिहिणार आहे. त्याच्यामध्ये तो मेन क्लास नाही, सिंपल क्लास आहे. ओके. एक व्हेरिएबल बनवणार आहे आपण इंटिजर मध्ये CNP, सायन्सचा CNT इज इक्वल टू सायन्स मध्ये फक्त 50चा इंटेक असेल. ओके. पण आपण इथे एक बनवणार आहे मेथड इन्फो नावाचं, त्याच्यामध्ये आपण एक हे लिहिणार. ओके. दिस इज सायन्स क्लास. दिस इज SCIENCEELASS. झालं. मेन क्लास मध्ये येणार आहे. मेन क्लास मध्ये जाऊन आपण काय करणार, त्या सायन्सचा ऑब्जेक्ट बनवणार. ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर त्या क्लासचं नाव, देन ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू, परत त्या क्लासचं नाव, राऊंड ब्रॅकेट. ओके. त्या क्लासचा वापर करून आपण काय करायचंय, SINFO आणि प्लस व्हेरिएबल कॉल करायचा आहे, तो आपण कॉल करू शकतो. इथे काय करणार आहे, सायन्स स्टुडंट SCIENCE सायन्स स्टुडंट SS डॉट SCNT. चाल. तर आता इथे राईट क्लिक करून रन ॲज तुम्ही जावा ऍप्लिकेशन करा. तुम्हाला बघा सगळेचे सगळे क्लास एका ठिकाणी एकाच रूपच्या अंडर, म्हणजे प्रिन्सिपलला आर्ट्सची पण इन्फॉर्मेशन भेटली, कॉमर्सची पण भेटली आणि सायन्सची इन्फॉर्मेशन सुद्धा एकाच ठिकाणी भेटते. ओके. हे आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड क्लास आणि ऑब्जेक्टची कॉन्सेप्ट. ह्या वेळेने तुम्ही सिंपल म्हणजे 100 ऑफ सिंपल क्लास बनवू शकतात आणि तिथे फक्त एकच मेन क्लास असणार आहे. आणि त्या मेन क्लासमध्ये तुम्हाला ज्या क्लासचं फंक्शन ऍक्सेस करायचं आहे त्या क्लासचा आधी ऑब्जेक्ट क्रिएट करा आणि त्या ऑब्जेक्टचा वापर करून तुम्ही काय करू शकतात, तो फंक्शन कॉल करू शकतात. ओके. जसे की तुम्ही इथे आर्ट्सचा ऑब्जेक्ट बनवला म्हणजे त्या क्लासचं नाव लिहावं लागतं, आर्ट्स इज इक्वल टू न्यू आर्ट्स, आणि ऑब्जेक्टचे नाव काय ए चा वापर करून तुम्ही फंक्शन कॉल केलं. ओके. आणि हा आर्ट कुठे क्लास आहे इथे बनवलाय बघा आपण, आर्ट्स नावाचा क्लास, याच्यामध्ये हा फंक्शन आहे तो कॉल केला. त्याच वेळी कॉमर्स वाले कॉमर्सने कॉल केलं, सायन्स वाले सायन्सने कॉल केलं. ओके. सो तो ह्या वेळेने काय होत असतं, क्लास आणि ऑब्जेक्ट वर्क होत असतात. लक्षात आलंय. हो सर. ठीक आहे. तर आता तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला मी एक टास्क देतो. तुम्ही काय करा माहिती का, तुम्हाला टास्क काय देऊ, हा जसं मी कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं, आपला प्रिन्सिपल हा मेन क्लास होता, तसं तुम्ही काय करा माहिती का, एक कार शोरूम म्हणून मेन क्लास घ्यायचा, जसं आपला प्रिन्सिपलचा आहे ना तसा.
कार शोरूम नावाचा तुमचा मेन क्लास असेल आणि तुम्ही 3 ते 4 वेगवेगळ्या ब्रँड घ्यायचा. सपोज Audi घेतला, Mercedes घेतलं, BMW घेतलं आणि Ferrari घेतलं. ओके. जसं आपलं आर्ट्स होतं, कॉमर्स होतं, सायन्स होतं ना, तसे तुमचे BMW, Ferrari, Audi, Mercedes असे सिंपल क्लास असतील आणि त्या क्लासमध्ये Mercedes किती कार्स आहेत आणि त्याची प्राइस द्या. त्या Mercedesची प्राइस आणि त्या Mercedesची इन्फॉर्मेशन. Ferrariची प्राइस, Ferrariची इन्फॉर्मेशन. Audiची प्राइस, Audiची इन्फॉर्मेशन. आणि कार शोरूमच्या मेन क्लासमध्ये तुम्ही त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून त्या कारची इन्फॉर्मेशन आणि त्या कारची प्राइस प्रिंट करायची. लक्षात आलंय काय करायचंय? जसं आपण प्रिन्सिपल नावाचा मेन क्लास घेतला होता, त्याच वेळी तुम्ही घेणार आहे कार शोरूम नावाचा एक मेन क्लास घेणार आहे. जसे आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे सिंपल क्लास घेतलेले, तसे तुम्ही Audi, Ferrari, Mercedes आणि एक अजून कारचा ब्रँड घेऊ शकतात. आणि आपण सिंपल क्लासमध्ये स्टुडंटचा काउंट आणि त्याची इन्फॉर्मेशन प्रिंट केली होती. त्याच वेळेने तुम्हाला प्रिंट करायचं आहे त्या कारची प्राइस आणि त्याची इन्फॉर्मेशन. ठीक आहे? हे जर तुम्हाला लक्षात आलं, कारण आता प्रत्येक कन्सेप्ट स्टडी करण्यासाठी ऑब्जेक्ट लागणार, फंक्शन लागणार आणि त्याला कॉल करावं लागेल. त्यामुळे इथेच काही डाऊट असेल तर इथेच विचारून घ्यायचे आणि ते प्रॅक्टिकली केलं तरच समजेल हे पण मी आता सांगतो. एक तर तुम्ही बुकमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा, की हा ऑब्जेक्ट असतो, हा रेफरन्स असतो. त्याला अशा वेळी आपण अशा वेळी कॉल करतो आणि ह्या बेसिक बेसिक गोष्टी. टास्क लक्षात आलाय काय करायचंय? हो सर. ठीक आहे.